हाय फ्रेंड्स, आज आपण फिजिकल केमिस्ट्रीचा एक मोस्ट इम्पॉर्टंट जो पॉइंट आहे तो म्हणजे मोल कन्सेप्ट. तर स्टुडंट, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला फार इम्पॉर्टन्स आहे ह्या पॉइंटला. कारण प्रत्येक पॉइंटमध्ये किंवा प्रत्येक पार्कमध्ये तुम्हाला मोल कन्सेप्टचे रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात. तर सुरू करूया आपण. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस मोल कन्सेप्ट. मोल कन्सेप्टचा अर्थ काय होतो एकदा मराठीमध्ये आपण समजावून घेऊ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मोल हा जो काही शब्द आहे विच इज रिलेटेड टू द मेजरेबल क्वांटिटी. म्हणजे एखादी क्वांटिटी मोजून घेतो आपण, बरोबर. ती मोजून घेत असताना त्याला नाव जे दिलेलं आहे त्या शब्दाला आपण काय म्हणतो, मोल म्हणतो. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं, सपोज आपण 1 डझन असं म्हणतो. काय म्हणतो आपण? 1 डझन. तर आता सपोज आपण मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर सपोज आपण म्हटलं की 1 डझन बनाना द्या, म्हणजे 1 डझन केळी द्या असं जर म्हटलं तर आपल्याला जे काही मार्केटमधनं जे दुकानदार आहेत ते आपल्याला किती केळी देतील बरं? सर्वांना माहिती आहे 12, म्हणजे 12 केळी देतील, बरोबर. म्हणजे 12 बनाना देतील, बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट सपोज आपण मार्केटमध्ये गेलो आणि आपण म्हटलं 1 डझन रिंग द्या, बरोबर नाही. गर्ल्सला किंवा लेडीजला रिंग लागते, बरोबर. तर मग 1 डझन रिंग म्हटलं तर मग ते जे काही दुकानदार आहेत त्यांना किती रिंग देतात? दॅट इज 12, बरोबर. म्हणजे 12 रिंग दिल्या, बरोबर का. मग आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या बघा, 1 डझन ही काय झाली? डझन ही मेजरेबल क्वांटिटी झाली. किती मेजरेबल क्वांटिटी झाली? की त्याच्यामध्ये 12 युनिट्स येतात, बरोबर का नाही. मग 12 सबस्टन्स असतील. मग ते 12 सबस्टन्स जे आहेत, बनाना असेल, रिंग असेल किंवा आणखी काही एखादे सबस्टन्स असतील, तर ते किती असतील? 12 असतील. तसं सेम आहे विद्यार्थी मित्रांनो, मोल म्हणजे नेमकं काय? तर मोल मध्ये सुद्धा एक युनिट आहे, एक क्वांटिटी आहे, बरोबर. मेजरेबल क्वांटिटी, एक फिक्स क्वांटिटी आहे. आणि ती क्वांटिटी म्हणजे कोणती आपण बघूया. 1 मोल दॅट इज इक्वल टू अवोगॅड्रोज नंबर ऑफ सबस्टन्स. आपण असं म्हणूया 1 मोल इक्वल टू काय बरं? अवोगॅड्रोज नंबर ऑफ सबस्टन्स. मग दॅट सबस्टन्स मे बी बनाना असेल, रिंग असेल, किंवा इन केमिस्ट्रीच्या लँग्वेज मध्ये जर आपण म्हटलं तर 1 मोल इक्वल टू आपण काय म्हणू शकतो? अवोगॅड्रोज नंबर ऑफ पार्टिकल्स. मग पार्टिकल्स कोणते? सपोज 1 मोल इक्वल टू अवोगॅड्रोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स, अवोगॅड्रोज नंबर ऑफ एटम, Avogadro's number of ion, Avogadro's number of proton, Avogadro's number of electron, Avogadro's number of neutron. असे काही सबस्टन्स आहेत केमिस्ट्रीच्या लँग्वेज मध्ये किंवा केमिस्ट्री सब्जेक्ट मध्ये. ते मेजरेबल क्वांटिटी, ते सबस्टन्स मेजर करायचे असतील आपल्याला मोल मध्ये, तर ते किती म्हणणार आपण? अवोगाड्रोज नंबर. ओके. मग आता हा अवोगाड्रोज नंबर असतो किती बरं? सर्वांना माहिती आहे अवोगाड्रोज नंबरची व्हॅल्यू काय. तर अवोगाड्रोज नंबरची व्हॅल्यू किती असते? 6.023. काही लॉग टेबल मध्ये याला 22 दिलेला आहे, काही लॉग टेबल मध्ये 6.023. मायनर डिफरन्स आहे तो. 6.023 इंटू 10⁻23. आपण या ठिकाणी लिहूया विद्यार्थी मित्रांनो पार्टिकल्स. काय दिलं आपण? पार्टिकल्स. 1 मोल इक्वल टू एवढे पार्टिकल्स. जसं 1 डझन इक्वल टू एवढे पार्टिकल्स. पार्टिकल्स म्हणजे बनाना असेल किंवा रिंग असेल, यांना आपण पार्टिकल्स म्हणू. लक्षात येते का बघा? 1 डझन बरोबर जसं बनाना पार्टिकल्स, रिंग पार्टिकल्स, तसं 1 मोल इक्वल टू हाऊ मेनी पार्टिकल्स? दॅट इज 6.023 इंटू 10⁻23 पार्टिकल्स. या नंबरला आपण अवोगाड्रोज नंबर म्हणतो, तो डिनोट करतो आपण n. ठीक आहे, राईट. मग काय डेफिनेशन बरं? तर आपण डेफिनेशन सरळ म्हणू शकतो की द अमाउंट ऑफ सबस्टन्स विच कन्सिस्ट ऑफ अवोगाड्रोज नंबर ऑफ पार्टिकल्स, बरोबर का नाही. अमाउंट ऑफ सबस्टन्स विच कन्सिस्ट ऑफ अवोगाड्रोज नंबर ऑफ पार्टिकल. आपण लिहूया या ठिकाणी 1 मोल इक्वल टू म्हणजे नेमकं काय? द अमाउंट ऑफ सबस्टन्स which consist of Avogadro's number of particles. That particles may be, आपण आता ब्रॅकेट मध्ये लिहूया, particles may be molecules
ॲटम, आयॉन्स, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स किंवा न्यूट्रॉन्स. ठीक आहे. तर असे जेवढे पार्टिकल्स आहेत ते 1 मोल म्हणजे किती, एवढे पार्टिकल्स. आलं का लक्षात सर्वांना? ठीक आहे. क्लिअर झाला असेल. 1 मोल म्हणजे किती लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. हा कन्सेप्ट जो आहे 1 मोल इक्वल टू 6.023 into 10 चा पॉवर 23 पार्टिकल्स. दॅट पार्टिकल्स मे बी दिस. ओके. देन आता हे जे काही मोल कन्सेप्ट आहे आपण कोणकोणत्या टर्म मध्ये आपण बघणार आहोत बघा. द मोल कन्सेप्ट, मोल कन्सेप्ट असं या ठिकाणी लिहूया आपण. इन टर्म्स ऑफ mole concept, moles in terms of quantity, in terms of काय quantity. म्हणजे सपोज 1 मोल इक्वल टू हाऊ मेनी क्वांटिटीज म्हणजे हाऊ मेनी पार्टिकल्स. अवेगाड्रोज नंबर. तर 2 मोल्स इक्वल टू हाऊ मेनी पार्टिकल्स. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. त्या टर्म मध्ये आपल्याला पाहिजे. नेक्स्ट, मोल in terms of weight, mole in terms of काय weight. आणि थर्ड नंबर क्वांटिटी moles in terms of value. ठीक आहे. मोल क्वांटिटीच्या क्वांटिटी और इथे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो पार्टिकल्स. ठीक आहे. क्लिअर झालं तुम्हाला? तर मोल कन्सेप्ट आपण ह्या 3 पार्ट मध्ये डिवाइड करणार आहोत. ठीक आहे. 3 पार्ट मध्ये असा मोल कन्सेप्ट आपण डिवाइड करणार आहोत. मोल कळालं. मोलला 3 पार्ट मध्ये आपण काय केलं, डिवाइड केलेलं आहे. आता फर्स्ट पार्ट पाहायचा आपल्याला मोल इन टर्म्स ऑफ क्वांटिटी किंवा मोल इन टर्म्स ऑफ पार्टिकल काय आहे. आणि यावरती आपल्याला क्वेश्चन एक्झामला कसे विचारतात लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. व्हेरी IMP पॉइंट आहे. एक्झामला तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे प्रत्येक वर्षी याच्यावरती एक क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. फर्स्ट पार्ट आपण सुरुवात करू. मोल्स इन टर्म्स ऑफ क्वांटिटी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट आता टर्म बघणार आहोत मोल्स इन क्वांटिटी. ओके. क्वांटिटी मध्ये आपण काय काय कॅल्क्युलेट करणार बघा. फर्स्ट, क्वांटिटी म्हणजे नेमकं काय. क्वांटिटी मीन्स मॉलिक्युल्स, atoms, ions, electrons, protons, neutrons. ठीक है, etc. Such type of quantity we can solve by using mole concept. बघा कसं. तुम्हाला फर्स्ट क्वांटिटी घेऊया आपण मॉलिक्युल्स. क्वेश्चन विचारला तुम्हाला सपोज द नंबर ऑफ molecules in 2 moles of methane gas. हा क्वेश्चन आहे. एमसीक्यू विचारला नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 2 मोल्स ऑफ मिथेन गॅस. कसा सॉल्व करायचा क्वेश्चन बघा. आपल्याला माहित असणारा मोल कन्सेप्ट काय, किती मोल मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत हा कन्सेप्ट आपल्याला माहित आहे. काय माहित आहे, 1 मोल मध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ मॉलिक्युल्स, अवोगाड्रोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके. तसं कॅल्क्युलेट करायचं. मग बघा 1 मोल मिथेन गॅस इक्वल टू अवोगाड्रोज नंबर ऑफ म्हणजे किती 6.023 into 10 चा पॉवर 23 molecules of
कोणाचे? मिथेन गॅस. ओके, क्लिअर झालं तुम्हाला? राईट. 1 मोल मध्ये एवढे मॉलिक्युल्स आहेत. आपण म्हणतो ना एक डझन मध्ये किती रिंग आहेत? 12 रिंग आहेत एका डझन मध्ये. मेजरेबल रेफरन्स कन्सिडर करा 1 डझन. तसं सेम एक मोल मध्ये किती गॅस आहेत? एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स गॅस आहेत. आपल्याला विचारलं किती? 2 मोल मध्ये किती असतील? 2 मोल्स आहे का नाही? 2 moles of CH4 gas equal to how many? आपण म्हणूया x. ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ओके, क्लिअर? राईट. कॅल्क्युलेट करूया आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. x into 1 that is काय आन्सर? x. आणि 2 into 6.23 म्हणजे 2 into 6.023 into 10 चा पॉवर 23 मॉलिक्युल्स. कोणाचे? CH4 गॅसचे. ओके, कॅल्क्युलेट करा. 2 ने मल्टिप्लाय करा. 2 into 3 किती? 6. 2 into 2 किती? 4. 2 into 0 किती? 0.6 into 2 किती? 12.046 into 10 चा पॉवर 23 मॉलिक्युल्स. क्लिअर? x ची व्हॅल्यू एवढी मिळाली. म्हणजेच काय लिहू शकतो आपण? द नंबर ऑफ molecules in 2 moles of methane gas is किती मिळाले? 12.046 into 10 चा पॉवर 23 एवढे मॉलिक्युल्स मिळाले. ऑप्शन मध्ये शोधायचं. क्लिअर? पहिला कन्सेप्ट, पहिला क्वेश्चन कसं विचारतील? मोल कन्सेप्टच्या रिलेटेड. क्लिअर? कळालं तुम्हाला? राईट. असं विचारतो. आता ह्याच क्वेश्चनला थोडंसं रिव्हर्स विचारलं. रिव्हर्स विचारलं म्हणजे उलट विचारलं. काय विचारलं? मोल्स वरून तुम्ही काय कॅल्क्युलेट केलं? मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट केले. बरोबर? तुम्ही रिव्हर्स करू शकता ना याला. बरोबर का? रिव्हर्स काय करू शकता? मॉलिक्युल्स वरून काय कॅल्क्युलेट करू शकता? मोल्स कॅल्क्युलेट करू शकता. कसं बघा. क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. हाच क्वेश्चन घेऊया आपण. द नंबर ऑफ moles number of moles in कशामध्ये? सपोज आपल्याला विचारलं 3.01 किंवा ठीक आहे असं विचारलं 4.046 ठीक आहे 4.006 into 10 raised to -22 molecules of oxygen gas is हा क्वेश्चन विचारला. ओके, काय विचारलं? मोल कॅल्क्युलेट करायचे. नंबर ऑफ मोल्स असं विचारलंय. इन कशामध्ये? गिवन तुम्हाला मॉलिक्युल्स आहे. इकडे डिफरन्स बघा. इकडे गिवन तुम्हाला काय होतं? मोल्स होता. कॅल्क्युलेट काय करायचं होतं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायचे. इकडे गिवन काय आहे? मॉलिक्युल्स आहेत. कॅल्क्युलेट काय करायचंय? मोल कॅल्क्युलेट करायचं. रिव्हर्स करा ह्याच इक्वेशनला. किती मॉलिक्युल्स मध्ये किती मोल असतात म्हणजे एवढ्या मॉलिक्युल्स मध्ये किती मोल्स आहेत हे मिळत. आपल्याला माहित असणारं स्टँडर्ड इक्वेशन काय? काय रिलेशन आहे स्टँडर्ड? किती मॉलिक्युल्स मध्ये किती मोल. तर अवेगाड्रोस मॉलिक्युल्स मध्ये किती मोल तुम्हाला माहित आहे? किती मोल? 1 मोल. लिहूया आपण इक्वेशन. 6.023 into 10 चा पॉवर 23 molecules of O2 equal to किती मोल? 1 मोल of O2. O2 चा 1 मोल आहे. आपल्याला दिलेले किती आहे बघा. 4.046 into 10 चा पॉवर -22 molecules of O2 equal to
हाऊ मेनी मोल्स, एक्स मोल म्हणू आपण. ठीक आहे, कॅल्क्युलेट करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन x इंटू 6.023 इंटू 10 चा पॉवर 23 मॉलिक्युल्स ऑफ O2 इक्वल टू 1 इंटू 4.046 इंटू 10 चा पॉवर -22 मॉलिक्युल्स ऑफ O2. ओके, क्लियर झालं तुम्हाला हे रिलेशन? क्रॉस. आता x कॅल्क्युलेट करायचं, x नाही केलं होते ह्या अवेगाड्रो नंबरला, म्हणजे काय होईल? x इक्वल टू 4.046 इंटू 10 चा पॉवर -22. बरोबर ना? हा इकडे न्यूमरेटर आहे, इकडे आल्यानंतर काय होईल? डिनॉमिनेटरला राईट हँड साइडला काय होईल मग? 6.023 इंटू 10 चा पॉवर 23. बरोबर? राईट. एवढे मॉलिक्युल्स. इक्वेशन सॉल्व करा, लॉग टेबलवर तुम्ही सॉल्व करू शकता. हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला आन्सर येईल 4.046 इंटू 10 चा पॉवर -22 आणि हा +23 वरती गेल्यानंतर सुद्धा काय होईल? ओके स्टुडंट, नेक्स्ट आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत नंबर ऑफ आयटम. आपण मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट केले अगोदर. आपण फर्स्ट टर्म पाहतोय मोल्स इन टर्म्स ऑफ क्वांटिटी, नंतर वेटच्या फॉर्म मध्ये पण पाहिजे आपल्याला, नंतर व्हॉल्यूमच्या फॉर्म मध्ये पाहिजे मोल. बरोबर? ठीक आहे. आता नंबर ऑफ आयटम कॅल्क्युलेट करू आपण. बघा आता डिफरन्स काय, दोघांमध्ये एक डिफरन्स आहे बघा, तो डिफरन्स बघूया आपण अगोदर. बघा 1 मोल 1 मोल of H2SO4 1 mole of H2SO4 consist of बघा 1 mole H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड consist of how many number of molecules? नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतात बरं? 6.023 into 10 चा पॉवर 23 मॉलिक्युल्स ऑफ कोणाचे? H2SO4 चे. ठीक आहे. आता मग आपल्याला आयटम्स कॅल्क्युलेट करायचे ना, बरोबर का? काय कॅल्क्युलेट करायचे? आपल्याला आयटम्स कॅल्क्युलेट करायचे त्याच्यामध्ये. मग आयटम कॅल्क्युलेट करायचं असेल तर दोघांचं रिलेशन तर सेम येईल का, मॉलिक्युलचं आणि आयटमचं? नाही, कारण मॉलिक्युल म्हटलं तर हा पूर्ण मॉलिक्युल झाला. आता आयटम्स म्हणजे ह्या मॉलिक्युल्स मध्ये कोणकोणते आयटम्स आहेत बघा. 2 हायड्रोजनचे आयटम्स आहेत, एक सल्फरचा आहे आणि 4 काय आहे? ऑक्सिजनचे आहेत. म्हणजे टोटल किती झाले? 2, 1 3 आणि हे 4 किती झाले? 7 आयटम्स आहेत. आणि मग ही 7 ही संख्येला, मॉलिक्युल्स मधल्या 7 या संख्येला आपण काय म्हणतो? सर्वांना माहित आहे बरं, काय म्हणतो आपण त्याला? ॲटॉमिसिटी. लक्षात येते बघा, आपण थोडस स्पष्ट अक्षरामध्ये लिहूया या ठिकाणी. काय होईल इथं लिहितो मी, ॲटॉमिसिटी. आलंय का लक्षात? म्हणजे आयटम्स कॅल्क्युलेट करायचे असेल तुम्हाला तर 1 मोल ऑफ आयटम कॅल्क्युलेट करायचे असेल तर 1 मोल इक्वल टू ॲटॉमिसिटी इंटू अवेगाड्रोज नंबर. ठीक आहे. ॲटॉमिसिटी काय कन्सेप्ट आहे? आपण इक्विव्हॅलेंट वेट मध्ये सुद्धा पाहिलं होतं. नंबर ऑफ आयटम्स इन कशामध्ये? मॉलिक्युल्स मध्ये इज कॉल्ड, यांना आपण काय म्हणतो? ॲटॉमिसिटी. ओके, क्लिअर. आता मग कॅल्क्युलेट करू ना आपण हीच इक्वेशन. तुम्हाला सपोज क्वेश्चन विचारला नंबर ऑफ आयटम्स in 2 moles of H2SO4 acid. काय विचारलं? नंबर ऑफ आयटम्स इन 2 moles of H2SO4 आयटम. बघा तर आपल्याला रिलेशन माहित असणार कोणतं? 1 mole of H2SO4 इक्वल टू बघा हाऊ मेनी नंबर ऑफ आयटम्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड? ॲटॉमिसिटी. ॲटॉमिसिटी किती आहे सल्फ्युरिक ऍसिडची? 2 3 आणि 4 किती झाले? 7. बरोबर का? 4 आणि 5 आणि 2 7. म्हणजे ॲटॉमिसिटी किती आहे? 7 इंटू अवेगाड्रोज नंबर 6.023 इंटू 10 चा पॉवर 23. आता इथे आयटम्स लिहिणार आपण.
ऍटम्स लिहिणार. कळलं? इथं मॉलिक्युल्स लिहिणार का नाही, डायरेक्ट अवोगाड्रोज नंबर लिहिला असता आपण तर म्हटलं मॉलिक्युल्स, पण आपण ऍटॉमिसिटी इंटू अवोगाड्रोज नंबर म्हणजे ऍटम कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. तर आपल्याला किती मध्ये विचारला, तर त्यांनी बघा क्वेश्चन काय विचारला, किती मध्ये विचारला, 2 मोल्स मध्ये किती. कॅल्क्युलेट करूया ना. 2 मोल्स of H2SO4 consist of how many, that is x. बरोबर. कॅल्क्युलेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into x, x equal to 2 into 7 into 6.023 into 10 चा power 23 atoms of H2SO4 acid. कॅल्क्युलेशन करता है तुम्हाला, सिंपल कॅल्क्युलेशन है. 7 into 4 14 into अवोगाड्रोज नंबर, जे फायनल आन्सर येईल ते तुमचं किती मध्ये असेल, 2 moles of sulfuric acid consist of this calculation number of items. क्लिअर? कळालं विद्यार्थी मित्रांनो सर्वांना? तर काय केलं आपण, मोल्स वरनं नंबर ऑफ आयटम्स कॅल्क्युलेट केले. तर हे रिलेशन मिळालं आपल्याला. नेक्स्ट आता आपल्याला रिलेशन पाहिजे आयॉनचं. कशाचं रिलेशन पाहिजे आपल्याला, आयॉन्सचं. बघा आता आयॉन्सचं रिलेशन कसं कॅल्क्युलेट करणार बघा. सपोज तुम्हाला क्वेश्चन विचारला असा, बघा काय कॅल्क्युलेट करायचं आता तुम्हाला, आयॉन्स कॅल्क्युलेट करायचे. असं लिहू आपण, हाऊ मेनी आयॉन्स, मोल्स वरनं काय कॅल्क्युलेट करायचे, आयॉन्स कॅल्क्युलेट करायचे. तर जनरली आपण जर म्हटलं कोणताही आयॉन किती नंबर ऑफ आयॉन्स आहेत, बरोबर का नाही, असं जर आपल्याला विचारलं तर 1 mole of calcium chloride, 1 mole of calcium chloride consist of number of ion. किती नंबर ऑफ आयॉन्स असतील, तर बघा या कॅल्शियम क्लोराइडचं तुम्ही जर आयोनायझेशन केलं तर Ca+ आणि 2Cl- म्हणजे एक कॅल्शियमचा आयॉन आहे आणि 2 कशाचे आयॉन्स आहेत, क्लोरीनचे आयॉन्स आहेत. बरोबर. म्हणजे 1 मोल ऑफ कॅल्शियम क्लोराइड इक्वल टू काय होईल बघा, number of ions into Avogadro's number. number of ions into काय, Avogadro's number. आता बघा number of ions into Avogadro's number म्हणजे काय, 1 mole of calcium chloride equal to number of ions. calcium chloride मध्ये किती आहेत, कॅल्शियमचं 1 आणि क्लोराइडचे 2, म्हणजे दोन्ही किती झाले टोटल 3. 3 into Avogadro's number तो तुम्हाला माहिती आहे 6.023 into 10⁻23 ions. आता लक्षात आलं का तुम्हाला आयॉनचं रिलेशन, ऍटमचं रिलेशन काय आहे, 1 मोल ऑफ ऍसिड इक्वल टू ऍटॉमिसिटी इनटू Avogadro's नंबर. हे रिलेशन फार महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. आणि इकडे तुम्हाला हे रिलेशन लक्षात ठेवावं लागेल आणि यावरून तुम्ही कोणतेही आयॉन्स कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. असा म्हणजे नंबर ऑफ आयॉन्स इनटू काय, Avogadro's नंबर. सिंपल एक इक्वेशन घेऊ आपण, एक एक्झाम्पल सॉल्व करू यावरती. तुम्हाला विचारलं द नंबर ऑफ आयॉन्स इन 1.5 moles of H2SO4 is 1.5 मोल H2SO4 मध्ये नंबर ऑफ आयॉन्स किती आहे असं विचारलं. बघा कसं सॉल्व करणार क्वेश्चन. 1 मोल ऑफ H2SO4 कन्सिस्ट ऑफ, आता तुम्ही याचं जर आयोनायझेशन केलं सल्फ्युरिक ऍसिडचं तर काय आयोनायझेशन होतं बरं सल्फ्युरिक ऍसिड. आयोनाइज केला तर बघा बरं इथं या ठिकाणी सॉल्व करू आपण. H2SO4 आयोनाइज केला तर काय मिळतं 2H+ आणि SO4- 2 म्हणजे किती आयॉन्स मिळाले 2H+ आणि एक कोणता सल्फेट, म्हणजे 2 अधिक 1 किती झाले 3. म्हणजे 1 मोल ऑफ H2SO4 कन्सिस्ट ऑफ 3 into 6.023 into 10⁻23 आयॉन्स. एका मोल मध्ये एवढे आयॉन्स आहेत. आपल्याला किती मध्ये विचारले त्यांनी 1.5 मध्ये विचारले. म्हणजे 1.5 moles of H2SO4 equal to how many ions.
येते का लक्षात बघा. कॅल्क्युलेशन करा. x इक्वल टू 1.5 इंटू 3 इंटू 6.023 इंटू 10 चा पॉवर 23 आयॉन्स. याचे कॅल्क्युलेशन करा. 1.5 मोल्स मध्ये तुम्हाला एवढे आयॉन्स मिळतील. ठीक आहे. कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा हे 1.5 इंटू 3 म्हणजे 4.5 इंटू 6.023 अप्रॉक्सिमेट 6 जर कॅल्क्युलेशन साठी तुम्ही कन्सिडर केलं तर बघा काय आन्सर द्यायचं. x इक्वल टू हे 1.5 इंटू 3 म्हणजे किती 4.5 इंटू हे 6 कन्सिडर करा इंटू 10 चा पॉवर 23 आपण अप्रॉक्सिमेट आन्सर काढायचं. ठीक आहे. म्हणजे आन्सर मध्ये ऑप्शन एबीसीडी मध्ये जर डिफरन्स लार्ज असेल आन्सरचा चारही ऑप्शन मध्ये तर अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेट करायचं. 0.23 नाही घेतलं तरी चालू. ठीक आहे. कॅल्क्युलेट जर केलं हे आन्सर तुम्ही तर किती बघा 6.30 3 24 आणि 3 किती होतील 27. बरोबर. एक संख्येनंतर पॉईंट म्हणजे एवढे आयॉन्स इंटू 10⁻23 आयॉन्स. आलं का लक्षात. म्हणजे तुमचा फायनल आन्सर काय द नंबर ऑफ आयॉन्स in 1.5 moles of H2SO4 is किती आयॉन्स आहेत 27 into 23 आयॉन्स. क्लियर. कळालं. आयॉन्स रिलेशन कॅल्क्युलेट केलं. अशा पद्धतीने तुम्ही आयॉन्स कॅल्क्युलेट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. सॉरी मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट केले, ॲटम्स कॅल्क्युलेट केले, आयॉन्स कॅल्क्युलेट केले. आता कॅल्क्युलेट करायचं आपल्याला इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या. मग बघूया आपण इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. ठीक आहे स्टुडंट. आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन कसे कॅल्क्युलेट करणार बघा. सपोज तुम्हाला क्वेश्चन विचारला the number of electrons in 2.5 moles of sodium element म्हणू आपण. ठीक आहे. सोडियम एलिमेंट्स असं म्हणू, एलिमेंट्स किंवा आयटम्स ऑफ सोडियम आयटम्स म्हणू शकता किंवा सोडियम एलिमेंट्स म्हणू शकता. बरोबर. सोडियम आयटम्स म्हणूया आपण. सेम टाइप्स ऑफ आयटम आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 2.5 मोल्स ऑफ काय सोडियम आयटम्स किती आहेत इलेक्ट्रॉन 2.5 मोल मध्ये. बघा कसं कॅल्क्युलेशन करणार. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय डेफिनेशन आठवा बघा. ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन काय दॅट इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर प्रोटॉन म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या. बरोबर नाही. प्रोटॉनची संख्या असेल किंवा इलेक्ट्रॉनची संख्या असेल त्याला आपण काय म्हणतो ॲटॉमिक नंबर. क्लियर आहे ना. बरोबर. म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन न्यूट्रल एलिमेंट विचारलं तर सेम फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला इलेक्ट्रॉन विचारतील किंवा काय म्हणू शकतील प्रोटॉन म्हणू शकतील. हेच रिलेशन यूज करायचं. कसं कॅल्क्युलेट करणार बघा. 1 मोल ऑफ सोडियम इक्वल टू आता बघा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत अवोगाड्रोस. बरोबर. पण आता पर्टिक्युलर सोडियम आयटम मध्ये विचारलंय ना. बरोबर का नाही. सोडियम आयटम मध्ये म्हणजे सोडियमचा आयटम म्हणजे ॲटॉमिक नंबर किती 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. नंबर ऑफ विचारले टोटल किती संख्या असेल त्यांची पूर्ण एलिमेंट मध्ये. तर कसं कॅल्क्युलेट करणार 6.023 into 10 चा पॉवर 23. एका आयटम मध्ये एवढे आहेत ना. एका आयटम मध्ये एवढे मग एका आयटम मध्ये म्हणजे एका मोल मध्ये किती असतात अवोगाड्रोस नंबर ना. बरोबर का. अवोगाड्रोस नंबर 11 into अवोगाड्रोस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. और तुम्ही इथं काय लिहू शकता प्रोटॉन कारण ॲटॉमिक नंबर डेफिनेशन इलेक्ट्रॉन और प्रोटॉन. बरोबर. नेक्स्ट. तर आपल्याला किती मध्ये विचारलं 2.5 मोल ऑफ सोडियम इक्वल टू how many electrons, how many number of electrons असं विचारलं. कॅल्क्युलेशन सिंपल आहे. x इक्वल टू 2.5 into 11 into 6.023 into 10 चा पॉवर 23 इलेक्ट्रॉन्स.
लॉग टेबलनं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता किंवा डायरेक्ट अप्रॉक्सिमेटली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. काय बरं 55 50 11 into 5 55 रिमेनिंग किती 5 11 into 2 22 22 आणि हे प्लस 5 किती झाले बरं 27. किती संख्यांतर 1 संख्यांतर इंटू 6 करा इंटू 10 raised to 23 अप्रॉक्सिमेट काढतोय ना आपण बरोबर 6 ने मल्टिप्लाय करा 6 into 5 30 रिमेनिंग किती राहिले 3 7 into 6 46 42 प्लस हे 3 किती झाले 45 रिमेनिंग किती 4 आणि 6 into 2 12 12 plus 4 किती झाले 16 किती संख्यांतर पॉइंट 1 संख्यांतर इंटू 10 चा पॉवर 23 इलेक्ट्रॉन्स. आलं का लक्षात x ची व्हॅल्यू एवढी मिळाली. काय लिहितात बरं आन्सर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स in 2.5 moles of sodium is किती लिहितात 165 into 10 raised to 23 इलेक्ट्रॉन्स. क्लियर. प्रोटॉन इलेक्ट्रॉन साठी सेम टर्म. आता एक डिफरन्स आहे इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. आता सपोज तुम्हाला क्वेश्चन नेक्स्ट असा विचारला हा महत्त्वाचा हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला विचारलं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स in 2 moles of Na plus ion असं विचारलं. आता क्वेश्चन बघा Na प्लस प्लस म्हणजे एक इलेक्ट्रॉन लॉस केला. प्रोटॉन साठी म्हटलं तर सेम प्रोटॉन तेवढेच आहेत ना. प्रोटॉन किती आहेत 11 न्यूक्लियस मध्ये ते लॉस केलेत का नाही पण इलेक्ट्रॉन लॉस केला 1 म्हणजे 11 मधून एक इलेक्ट्रॉन लॉस केला किती राहतील 10 म्हणजे तुम्हाला इथे या ठिकाणी मल्टिप्लाय किती करावं लागेल 10 ना कारण Na प्लस चा विचारलंय लक्षात ठेवा स्टुडंट. आलं येतंय का लक्षात बघा. आता कसं रिलेशन होईल बघा 1 मोल ऑफ Na प्लस इक्वल टू आता किती लिहितात 10 into 6.023 into 10 चा पॉवर 23 आयॉन्स इलेक्ट्रॉन्स विचारलाय बरोबर. प्रोटॉन जरी विचारले असते Na प्लस मध्ये तर तुमचा आन्सर सेम असंच आला असता कारण प्रोटॉन लॉस झाले का नाही प्लस ऑक्सिडेशन स्टेट लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे का नाही एक इलेक्ट्रॉन लॉस झाला तर मग किती मध्ये विचारलं आपल्याला 2 moles of Na plus ion equal to how many number of electrons x number of electrons म्हणून आपण क्रॉस मल्टिप्लाय करा x equal to 2 into 10 into याला डायरेक्ट 6 मग कन्सिडर करा 6 into म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये आन्सर बरोबर का 0.23 कॅन्सल केले किती येईल आन्सर तुमचं 10 into 2 20 into 6 म्हणजे किती झाले बरं 120 into 10 raised to 23 इलेक्ट्रॉन्स. आले का लक्षात म्हणजे तुम्ही इन शॉर्ट लिहू शकता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन Na प्लस आयॉन इज एवढे. प्रोटॉन जर विचारलं या ठिकाणी किती न मल्टिप्लाय 11 मी काय सांगतो लक्षात ठेवा कारण क्वेश्चन कसा विचारतात Na प्लस मध्ये प्रोटॉन विचारतात मुलं काय करतात माहितीये का इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करतात 10 करतात प्लस दिसतं की त्यांना वाटतं प्रोटॉनला न्यूट्रॉनला इलेक्ट्रॉनला मायनसच करा तसं करायचंय का नाही फक्त इलेक्ट्रॉनलाच मायनस करायचं कारण प्लस ऑक्सिडेशन स्टेट इलेक्ट्रॉनच्या लॉसमुळे होते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कधी लॉस होत नाही ते न्यूक्लियसच्या मध्ये बरोबर का त्यामुळे आलं लक्षात हा कन्सेप्ट कसा सॉल्व्ह केला ठीक आहे. नेक्स्ट आता आपण न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करू. स्टुडंट तुम्हाला प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मधला डिफरन्स कळला ना न्यूट्रल एलिमेंट असतात असं सोडियम कॅल्शियम आहे का नाही मॅग्नेशियम पोटॅशियम त्यावेळेस दोघांचा आन्सर सेम असणार बरोबर फक्त आयॉनच्या फॉर्म मध्ये कॅल्शियम प्लस 2 म्हटलं बेरिलियम मॅग्नेशियम नंतर कोण कॅल्शियम प्लस 2 म्हटलं तर इलेक्ट्रॉन किती असतील ॲटॉमिक नंबर 20 आहे कॅल्शियमचा बरोबर म्हणजे इलेक्ट्रॉन किती असतील 18 प्रोटॉन किती असतील 20 आणि न्यूट्रॉन किती असतील 20 मायनस काय करतो आपण म्हणजे 40 मायनस 20 म्हणजे मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर त्याला आपल्याला काय म्हणतात न्यूट्रॉन नंबर तर ते आपण कॅल्क्युलेट करू. न्यूट्रॉन कसे कॅल्क्युलेट करू
त्याचा स्क्रीनशॉट घ्या, मग आपण नंबर ऑफ न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करू. ओके स्टुडंट, आता आपण काय करू या क्वेश्चन मध्ये सर्वच एकदा कॅल्क्युलेट करू. बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. म्हणजे तुम्हाला हे तर आपण अगोदर पाहिलं बरोबर, पण लगेच तुम्हाला याच्यासोबत क्लिअर होईल कन्सेप्ट. बघा, सपोज क्वेश्चन असाही विचारू शकतात, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स and neutrons in 2.5 moles of calcium atom is. असा क्वेश्चन विचारला. ठीक आहे, पहिल्यांदा एक मोल मध्ये किती कॅल्शियम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे एका मोल कॅल्शियम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स, किती प्रोटॉन्स आणि किती न्यूट्रॉन्स. अगोदर इलेक्ट्रॉन प्रोटॉनची संख्या काढून घेऊ आणि नंतर मग त्याला मोल मध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे, आता तुम्हाला कॅल्शियम दिला, कॅल्शियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे बरं, 20 आणि मास नंबर किती आहे, 40. हे तुम्हाला गिवन असणार आहे, क्वेश्चन मध्ये दिलेला असणार मास किंवा ऍटॉमिक नंबर. ठीक आहे, आता तुम्हाला मी आता सांगितलंय चालूवर की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असणार, ऍटॉमिक नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऍटॉमिक नंबर 20. नंबर ऑफ प्रोटॉन किती असणार, ते पण तेवढेच, किती 20. नंबर ऑफ न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करायचे, काय फॉर्म्युला आहे, ऍटॉमिक मास मायनस ऍटॉमिक नंबर ए मायनस जे. ए किती आहे, मास नंबर किती आहे 40, ऍटॉमिक नंबर किती आहे 20, म्हणजे न्यूट्रॉनचा नंबर सुद्धा किती येणार 20. आलं का लक्षात. आता हे कॅल्क्युलेट तर करू शकता ना तुम्ही, बरोबर का नाही. 1 mole calcium atom consists of 20 तरी वाटत असा. फर्स्ट आता कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला काय, इलेक्ट्रॉन्स. मी फक्त रिलेशन लिहून देतो या ठिकाणी. 1 mole of calcium consists of how many electron, 20 into 6.023 into 10 raised to 23 electrons. बरोबर, तर किती मध्ये विचारलं, 2.5 मोल मध्ये, म्हणजे 2.5 मोल ऑफ कॅल्शियम इक्वल टू हाऊ मेनी. सॉल्व करू शकता तुम्ही, कॅल्क्युलेशन करू शकता. सेकंड, आता काय विचारलं तुम्हाला, प्रोटॉन. सेम टर्म प्रोटॉन आणि तुम्हाला सांगितलं फक्त चार्ज जर असेल, कॅल्शियम वरती चार्ज असेल, फक्त इलेक्ट्रॉन कमी होतील, प्रोटॉन तेच राहतील, ऍटॉमिक नंबर एवढेच. बरोबर ना. ठीक आहे, आता बघा लक्षात येते का, बघा चार्ज जर असेल कॅल्शियम वरती तर इलेक्ट्रॉनची संख्या चेंज होणार, म्हणजे कमी होणार. +2 असेल कॅल्शियम वरती तर इलेक्ट्रॉन किती होणार, 18 होणार. आणि प्रोटॉन लॉस होतेत का, नाही, म्हणजे प्रोटॉन थोडेच राहणार. पहिला आपण याच्या अगोदरच्या इक्वेशन मध्ये किंवा एक्झाम्पल मध्ये. आता प्रोटॉन बघा किती, सेम 1 मोल ऑफ कॅल्शियम इक्वल टू 20 प्रोटॉन इंटू 6.023 इंटू 10 चा पॉवर 23 प्रोटॉन. ठीक आहे, किती मध्ये विचारलं, 2.5 मोल ऑफ कॅल्शियम इक्वल टू हाऊ मेनी प्रोटॉन. सेम कॅल्क्युलेट करू शकता. थर्ड नंबर, आता या ठिकाणी बघा न्यूट्रॉनची संख्या पण तीच आहे, कधी कधी चेंज होतो, क्लोराईड मध्ये चेंज होऊ शकतात, आपण कॅल्क्युलेट करू ते. ठीक आहे, आता न्यूट्रॉनची संख्या पण तीच आहे, म्हणजे काय, 1 मोल ऑफ न्यूट्रॉन, 1 मोल ऑफ कॅल्शियम इक्वल टू हाऊ मेनी न्यूट्रॉन, 20 इंटू, आहे का नाही, 20 इंटू 6.023 इंटू 10 चा पॉवर 23 न्यूट्रॉन्स. ओके, क्लियर. किती मध्ये विचारलं, 2.5 मोल्स ऑफ कॅल्शियम इक्वल टू हाऊ मेनी. आन्सर तिघांचं ॲज इट इज सेम येणार. कॅल्क्युलेट करू आपण. x इक्वल टू 2.5 इंटू 20 इंटू 6 कन्सिडर करू, याला अप्रॉक्सिमेट आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे, न्यूट्रॉन्स. बघा मला कॅल्क्युलेशन करून. x इक्वल टू मल्टिप्लाय करा, काय होईल, 25 ला 25 कन्सिडर करा, 25 इंटू 0 काय होईल 0, 25 इंटू किती 2 म्हणजे किती 50. किती संख्यांचा पॉइंट आहे, एक संख्यांचा पॉइंट आहे, म्हणजे 50 इंटू 6 इंटू 10 चा पॉवर 23. ठीक आहे,
म्हणजे हे किती होईल बरं, x इक्वल टू 6 into 5 म्हणजे 30 म्हणजे 300 into 10 चा पॉवर 23 न्यूट्रॉन्स. हे सेम येणार सर्वांसाठी बरोबर, कारण 20 चालेल ना, ह्या व्हॅल्यू आपले सेम आलेत ना, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, त्यामुळे तिघांचा आन्सर हेच येणार. ठीक आहे. याला ऑप्शन मध्ये कन्वर्ट करताना काय करतात, 3 मध्ये कन्सिडर करतात, 0.3 मध्ये कन्सिडर करतात. समजा पॉइंट आता 300 म्हणजे अंतर इथं आहे, लेफ्टला घेतला पॉइंट, तर किती होईल बरं, 3 into 10 चा पॉवर आता 23, लेफ्ट पॉझिटिव्ह, दोन संख्या तर लेफ्टला घेतला म्हणजे पॉझिटिव्ह ना 2 न वाढलं म्हणजे 10^25 न्यूट्रॉन्स. आणि किती घेतला 0.3 10^26. कळालं. तर ऑप्शन मध्ये जे आहे तसं तुम्हाला डिजिट, एवढा डिजिट एक लार्ज व्हॅल्यू देत नाही, त्यामुळे लक्षात ठेवा स्मॉल मध्ये त्याला कन्वर्ट करायला पाहिजे. ठीक आहे. हे न्यूट्रॉन्स. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आता मी शॉर्ट मध्ये देतो एक्झाम्पल, तुम्ही सॉल्व करायचं. मी फक्त प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स कॅल्क्युलेट करून देणार आहे. बघा तुम्हाला विचारलं, सपोज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन and neutron in 2 moles of क्लोराईड आयन. आता लक्षात ठेवा, क्लोराईड आयन म्हणजे काय, Cl मायनस, क्लोरीन त्याच्यावरती एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, मायनस म्हणजे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे. बघा आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती, इलेक्ट्रॉन म्हणजे ॲटॉमिक नंबर, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे माहिती सांगा ना, किती ॲटॉमिक नंबर आहे, 17 ॲटॉमिक नंबर आहे. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे, त्याच्यावरती चार्ज आहे ना, त्यामुळे +1 करणार म्हणजे किती इलेक्ट्रॉन, 18 इलेक्ट्रॉन. लक्षात ठेवा इलेक्ट्रॉनची संख्या त्याची तुम्ही वाटलंस, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आले 18. क्लिअर झालं का. मायनस चार्ज असेल तर प्लस करायचंय, प्लस चार्ज असतं तर काय केलं असतं, मायनस, प्लस म्हणजे लॉस केला मग मायनस करावं लागेल, मायनस चार्ज आहे म्हणजे एक्स्ट्रा आहे म्हणून ऍड केला. कळलं. मायनस आणि प्लस मायनस काही डिफरन्स आहे का, नाही, मायनस म्हणजे तेवढे इलेक्ट्रॉन शिल्लक, एक इलेक्ट्रॉन शिल्लक. आले लक्षात. ठीक आहे. नेक्स्ट आता प्रोटॉन, प्रोटॉन कॅल्क्युलेट करायचे. प्रोटॉनची संख्या चेंज होणार नाही, कारण ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉनचा नंबर, इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे, प्रोटॉन थोडी एक्स्ट्रा आहे, कारण प्रोटॉन इज इन द न्यूक्लियस. म्हणजे प्रोटॉन ॲटॉमिक नंबर किती आहे, 17 आहे. बरोबर, म्हणजे प्रोटॉनची संख्या एवढी आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स एवढे आहेत. बरोबर. आता न्यूट्रॉन्स बघा, न्यूट्रॉन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युला आहे A मायनस जे. आता बघा मास जे आहे 30, सॉरी ॲटॉमिक नंबर इथे लिहितो आपण है ना, ॲटॉमिक नंबर किती आहे 17 आणि मास नंबर किती आहे 35.5. आता 35.5 मधनं 17 मायनस करायचे का, नाही, कारण नंबर ऑफ न्यूट्रॉन नंबर आहे न्यूट्रॉनचा, तो फ्रॅक्शनल नंबर मध्ये नसणार आहे ती संख्या. बरोबर का, ती कशी असणार, नेहमी इवन नंबर मध्ये असतात. समजा आपण फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं एका क्लासमध्ये किती विद्यार्थी आहेत, तर तुम्ही असं म्हणता का 35.5 विद्यार्थी प्रेझेंट आहेत. नंबर विचारलाय तुम्हाला किती विद्यार्थी आहे, तुम्ही काय म्हणता 35, नाहीतर 36, नाहीतर 100, नाहीतर 80, नाहीतर 20 असं म्हणता का. दिस क्लास प्रेझेंट किती स्टुडंट, इन स्टुडंट किती आहेत 23.5 असं म्हणतात, नाही. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, याचा इवन नंबर जो आहे तो कन्सिडर करायचा न्यूट्रॉनसाठी, म्हणजे काय 35. मग 35 मायनस किती करणार, ॲटॉमिक नंबर 17 मायनस करा. बघा 15 मधनं किती गेले 7 गेले, म्हणजे किती राहतील बघा 8. बरोबर, 15 मधून 7 गेले किती राहिले 8 आणि 3 आणि ही 2 म्हणजे 3 मधनं 2 मायनस केले तर किती राहतील 1. म्हणजे किती न्यूट्रॉन्स राहिले बघा. लक्षात आलं का, न्यूट्रॉनची संख्या किती आहे 18. आता लक्षात आलं तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करतात तुम्ही, लक्षात येईल. मग तुम्हाला मी फक्त रिलेशन सांगतो, इलेक्ट्रॉन प्रोटॉनचं तुम्हाला येईल, न्यूट्रॉनचं पण येईल. कसं लिहितात, 1 मोल ऑफ क्लोराईड आयॉन इक्वल टू 17 चं किती, आता इथं 80 इलेक्ट्रॉन आहे, 18 इलेक्ट्रॉन. बरोबर, 1 मोल ऑफ क्लोराईड आयॉन कन्सिस्ट ऑफ 18 इलेक्ट्रॉन. बरोबर, इनटू अविगाड्रोस नंबर.
तर किती मोल मध्ये विचारलं त्यांनी, 2 मोल्स मध्ये किती. सेम असंच रिलेशन मागायचं इथंच बघा तुम्ही. 1 मोल क्लोराईड इक्वल टू किती लिहितात, 18 इंटू अवोगाड्रोज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट, तर 2 मोल मध्ये किती. प्रोटॉनचा पण सेम, फक्त इथं 20 च्या जागी काय येईल 17. त्यानंतर न्यूट्रॉनचा पण सेम, फक्त काय येईल 17 च्या जागी 18. आलंय का लक्षात. तर अशा पद्धतीनं हा कन्सेप्ट जर तुम्हाला कळाला ना, मग हा कन्सेप्टची तुमची प्रॅक्टिस झालेलीच असते. हे कळायला पाहिजे. मायनस चार्ज असेल तर काय बनवायचं, प्लस चार्ज असेल तर काय कमी करायचं, आणि प्रोटॉन असेल तर काय करायचं, फक्त ॲटॉमिक नंबर ठेवायचा. आणि न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करायचं काय करायचं, मास नंबर मधनं ॲटॉमिक नंबर मायनस करायचा. मास नंबर हा फ्रॅक्शनल नंबर मध्ये असेल तर फ्रॅक्शनल नंबर घ्यायचा का नाही, बरोबर का नाही. तुम्ही किती नंबर घेणार तो 35 नंबर, त्याच्यामधनं मायनस, कारण नंबर ऑफ विचारले बरोबर. आणि 35.5 हे वेट, एक्झॅक्ट वेट कॅल्क्युलेट केलं आहे ऑइल ड्रॉप मेथडनं, बरोबर का नाही. ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आपण ते बघणार आहे. म्हणजे नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी फ्रॅक्शन नंबर अलाउड नाही. आलं का लक्षात सर्वांना. दॅट इज कॉल्ड मोल कन्सेप्टचा हा पहिला व्हिडिओ. याच्यामध्ये आपण क्वांटिटी, मोल इन टर्म्स ऑफ क्वांटिटी पाहिले. याच्यानंतरचा मोल कन्सेप्टचा सेकंड जो व्हिडिओ असणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोल्स इन टर्म्स ऑफ वेट. म्हणजे मोल्स इन टर्म्स ऑफ मोल आणि ग्राम मध्ये, म्हणजे वेट ग्राम मध्ये किंवा किलोग्राम मध्ये असेल तर त्यांचं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. तो पण क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारू शकतात. म्हणजे मोल कन्सेप्टचे आपण 3 व्हिडिओज तयार करणार आहे. पहिला व्हिडिओ मोल्स इन टर्म्स ऑफ क्वांटिटी, दुसरा व्हिडिओ मोल्स इन टर्म्स ऑफ वेट, आणि तिसरा व्हिडिओ मोल्स इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू. म्हणजे सिस्टमॅटिकली तुम्हाला 3 व्हिडिओ पहा आणि त्या 3 व्हिडिओमधनं मोल कन्सेप्ट कधीही तुमची शेवटपर्यंत एक्झाम पर्यंत तुमच्या लक्षात राहणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, आज आपण थांबूया.